आज सकाळी म्हातोबाच्या आळंदी तालुका हवेली येथे माझं एका दशक्रियेच्या निमित्ताने प्रवचन होतं। ते प्रवचन संपल्यानंतर 10 वाजता मी आळंदी म्हातोबाच्या इथून पुण्याला जायला निघालेलो असताना रस्त्यात गावाच्या बाहेर आल्यानंतर वारकरी संप्रदायातील संग्राम भंडारे आणि काही 10-15 गोरक्षक होते, सगळेजण 2-3 गाड्या होत्या आणि त्या सगळ्या गुंडांनी मला रस्त्यात निर्जन स्थळी अडवलं। माझी गाडीवर मला उतरून माझ्या अंगावर 2-3 शाईच्या बाटल्या ओतल्या, मला धक्काबुक्की केली आणि 2 जणांच्याकडे रिव्हॉल्वर होते। ते सगळेजण मला जीवे मारण्याची धमकी देत होते। तितक्यात लोक जमत असताना ते मात्र तात्काळ पळून गेले। मी त्या सर्वांचा निषेध करतो। संग्राम भंडारे आणि त्याच्यासोबत आलेले सगळे जे काही 10-15 गुंड होते, गाड्या घेऊन आलेले, त्यांच्यावर पोलिसांनी तात्काळ कायदेशीर कारवाई करावी। मी लोणी काळभोर पोलीस स्टेशनला इथे फिर्याद देण्यासाठी आलेलो आहे। जोपर्यंत त्यांना सर्वांना अटक होत नाही तोपर्यंत लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे माझा सत्याग्रह सुरू राहणार। हे सकाळपासून होते। सुरुवातीला हो आम्ही FIR घेतो, आम्ही तुमचं स्टेटमेंट घेतो, असं करत करत 2-3 तास घालवले आणि जेव्हा विकास भाऊंच्या बाजूने नेते कार्यकर्ते वारकरी संप्रदायाचे अनेक लोक सोशल मीडियावर व्यक्त व्हायला लागले, तेव्हा कुठेतरी पोलिसांवर प्रेशर आला आणि मग आम्ही सगळे इथं आल्यानंतर DCP साहेबांशी आम्ही बोलत होतो। FIR झालेला आहे, पण जे कलम टाकायला पाहिजे होते ते कलम टाकण्यात आलेले नाही। आमचं असं मत होतं की 109 अटेम्प्ट टू मर्डर हे कलम असावं, कारण का विकास भाऊंना तो जो व्हिडिओ काढला आहे 40-50 सेकंडचा, त्याच्या आधी 2 जणांनी बंदूक पिस्तूल घेऊन त्यांना धमकावलं होतं आणि धमकवत असताना तो भंडारी का कोण आहे, बोंधू बाबा तो होताच, पण त्याच्याचबरोबर कांचन नावाचा कोणतरी इथं गौरव रक्षक का कोणतरी आहे, गोरक्षक, ज्यांनी याच्या आधी अनेक कारवाई त्याच्यावर झालेल्या आहेत, त्याच्यावर FIR झालेले आहेत। आणि मग असा रिपीट ऑफेंडर ज्याला आपण म्हणतो, अनेक केसेस असणारा व्यक्ती तिथं उपस्थित असताना आणि अशा एक केसेस झाल्यानंतर कडकच्या कडक कारवाई होणे अशी आमची अपेक्षा होती। पण दुर्दैव असं 109 कलमाच्या अंतर्गत त्यांनी तिथं आमचा FIR घेतला नाही। मग आम्ही त्यांनी आम्हाला सांगितलं की 2 दिवसामध्ये कारवाई झालेली तुम्हाला दिसेल, त्यांना ताब्यात घेतलेलं दिसेल, गाड्या ताब्यात घेतलेल्या दिसतील, त्यांच्या घरी जाऊन त्यांच्याकडे पिस्तूल होता नव्हता हे सगळं त्या ठिकाणी बघितलं जाईल। 2 दिवस तरी आम्हाला द्या असं पोलिसांनी सांगितलं। पोलीस वर्दीवर आम्ही नक्कीच त्या वर्दीचा आदर करतो। आम्ही म्हणालो की ठीक आहे, आम्हाला लिखित द्या, आम्ही तुम्हाला लिखित देतो, 2 दिवसात आम्ही काही ना काहीतरी करू। आणि जर नाही झालं तर मग विकास भाऊंनी आधीच तिथं निर्णय घेतला होता की इथं मी आंदोलन करणार, हे आंदोलन करणार जोपर्यंत जो भंडारी बोंधू बाबा बोंधू महाराज जो आहे त्याला ताब्यात घेत नाही तोपर्यंत मी इथं बसून राहणार। आम्ही त्यांना विनंती केली की 2 दिवस आपण पोलिसांना वेळ देऊया आणि जर 2 दिवसात काही नाही झालं तर आम्ही अजून एक पत्र दिलेलं आहे की या 2 दिवसात काही नाही झालं तर हा जो सोलापूर नॅशनल हायवे तिथं सकाळी 10 ते 11 वाजता आम्ही अख्खा हायवे तो बंद पाडणार। आता हे दोन्ही पत्र आता देऊन झालेले आहेत, या बाबतीत ते काय करतात हे बघू। आम्ही हे म्हणतोय की एखादा व्यक्ती आल्यानंतर जो व्यक्ती म्हणत असेल त्यांनी बंदूक दाखवली, तिथं आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न केला, मारून टाकतो असं सांगण्यात आलं, सोशल मीडियावर यंदा धमक्या आलेल्या आहेत। मग 109 हा कलमाच्या अंतर्गत घेणं हे साहजिकच आहे, पण दुर्दैव असं त्यांनी त्या ठिकाणी घेतलेलं नाही। आणि हा जो बोंधू महाराज आहे त्याचे जे गुरुवर्य आहेत ते वेद व्यास कुठली तरी त्यांनी शाळा काढलेली, त्या शाळेमध्ये बहुजन समाजाच्या मुलामुलींना परवानगी नाही। नागपूरला आहे, आळंदीला आहे। म्हणजे महात्मा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ज्यांच्यासाठी लढले म्हणजे बहुजन समाजातल्या मुलामुलींना जे संधी मिळावी, आता इथं अशा शाळा काढण्यात आलेल्या आहेत की तिथं फक्त काही ठराविक लोकांना तिथं संधी दिली जाणार। आता हे काही संतांच्या विचाराचे आहेत का? शिव्या देणं हे संतांच्या विचारात आहेत का? छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो हा बोंधू महाराज, मला त्याला सांगायचं आहे, जेव्हा तो बागेश्वर महाराजांबद्दल बोलला होता, तुकोबरायांबद्दल बोलला होता, माऊली महाराजांबद्दल बोलला होता, तू काय केलं तेव्हा? आता हे कोण नितेश राणे बोलतात, आता बरं बोलायला चुरू जमते। जेव्हा महाराजांबद्दल बोललं गेलं होतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोललं गेलं होतं, महात्मा फुलेंबद्दल बोललं गेलं होतं, कर्मवीर भाऊराव अण्णांबद्दल बोललं गेलं होतं, तुकोबरायांबद्दल बोललं गेलं होतं, आपल्या ज्ञानेश्वर माऊलींबद्दल बोललं गेलं होतं, तेव्हा हा चुरू बोलणारा मंत्री कसं बिळात जाऊन बसला होता? का?
कारण का यांना जोपर्यंत वरून भाजपच्या प्रमुख महाराष्ट्राच्या नेत्यांकडनं आदेश येत नाही तोपर्यंत हे बोलत नाही. यांना विचारच कुठे, कपडे बदलल्यासारखे विचार बदलतात आणि पार्टी बदलतात. त्यामुळे आम्ही सर्वजण संतांच्या विचाराबरोबर आहोत, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराबरोबर आहोत आणि हा विचार जपण्यासाठी प्रयत्न करणारे विकास भाऊंसारखे आणि इतरही अन्य जे कोणी वारकरी संप्रदायाचे लोक असतील, कार्यकर्ते असतील, त्यांच्याबरोबर आहोत. आणि मला जाता जाता सर्व वारकरी संप्रदायाच्या लोकांना मला विचारायचं आहे, कुठल्या संतांनी शिवीगाळ सांगितली, कुठल्या संतांनी भेदभाव सांगितलेला, कुठल्या संतांनी जेव्हा सामान्य लोकांवर अन्याय होतो, शेतकरीपासून कष्टकरी महिलांवर गप्प बसण्यासाठी सांगितलेलं. संतांनी नेहमी सांगितलं माणुसकी जपा, माणुसकी आपण जपतोय. त्यामुळे हे घुसखोर जे आहेत, जे मनुवाद पुढे घेऊन चाललेले आहेत, महिलांच्या प्रती कुठेतरी अनादर करणारे हे लोक, यांच्या विरोधात आमचा लढा असाच कायम त्या ठिकाणी लढा चालू राहील. दादा कलम कुठले लावलेले आहेत, मग आता कुठला गुन्हा नेमका दाखल याच्यामध्ये झाला? बरेच कलम टाकण्यात आलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण जर बघितलं 127 आहे, 189 आहे, 191 आहे, 190 आहे, 115 आहे, 351 आहे, 352 आहे, पण 109 म्हणजे अटेम्प्ट टू मर्डर हा जो प्रमुख आहे तो विषय, तो खरं तर तो कलम लावण्याची जरूरत होती. तो कलम का, समजा उद्या जात असताना जिथं CCTV नाही, एखादी महिला असेल, एखादा व्यक्ती असेल, CCTV नसताना तिथं जर धमकावलं, बंदूक दाखवली, चाकू दाखवला आणि मग तो माणूस पोलीस स्टेशनला आला तर पोलीसवाले म्हणतील व्हिडिओ कुठे, कसला पुरावा द्यायचा आहे? अरे माणूस आहे, महाराष्ट्राचा देशाचा नागरिक आहे, बोलतो तुम्ही मान्य करा, तपास करा. तपास केल्यानंतर जर काय नाही सापडलं तर वेगळा विषय. अरे पण तपास करण्यासाठी कलम लावणं पण महत्वाचं आहे ना. दादा दुर्घटना सदावरती तिथल्या मनसे कार्यकर्त्यांना तात्काळ सगळे पोलीस कारवाई करतात. तुम्ही 3 तासापासून इथं बसलाय, मात्र ही कारवाई होत नाही, असा भेदाभेद होतो. हे जे सदावर्ते नाही तर ही जी लोक आहेत, जे बहुजन समाजाचे आहेत, त्यांचा वापर भाजपचे प्रमुख नेते करतात. त्यांना पुढं केलं जातं आणि पुढे करून जाऊन दुसऱ्या बहुजन समाजाच्या नेत्यांवर खालच्या लेवलला जाऊन बोललं जातं. हे त्यांचं काम आहे आणि या कामासाठी त्यांना मोबदला मिळतो. कोणाला पद मिळतं, कोणाला पैसे मिळतात, कोणाला कुठलं दुसरं काहीतरी मिळतं. त्यामुळे दुर्दैव असं आहे की बहुजन समाजाच्या लोकांना अशा पद्धतीने वापरलं जात असतं. त्या नेत्यांना लाजसुद्धा वाटत नाही, हे दुर्दैव आहे. आणि हा भेदभाव जो आहे तो आहे ना. आता मी साताऱ्यातून आलेलो आहे. 9 महिन्यापूर्वी एका मुलीवर अत्याचार झाला, 7 वर्षाचा. तिच्या डोक्यात दगड घालून तिला मारलं गेलं. त्याच्या आधी 2-3 महिन्याआधी एक मुलगी ही बेपत्ता झाली. तिची आई, गरीब आई, पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी गेली. पोलिसांना म्हणलं माझी मुलगी बेपत्ता आहे. पोलीस म्हणतात काही बोलतेस का? कुठेही तपास नाही झाला. 2 महिन्यानंतर तिची बॉडी सापडली, तिच्यावर अत्याचार झाला, मर्डर केला. आता एक गरिबाची अशी परिस्थिती असेल, मग पोलीस कायदा आणि पोलीस श्रीमंतासाठी, नेत्यांच्या पोरांसाठी, नेत्यांसाठी आहे का असा? आणि ते सुद्धा सत्ताधारी, असं आपल्याला समजावं लागेल.